नमस्कार. इट हॅज टू बी टेस्टी बाय दीप्तीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे खमण ढोकळा. गुजरातची एक फेमस डिश आहे. काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे ज्याच्यामुळे स्पॉन्जी आणि सॉफ्ट ढोकळा तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. सर्वप्रथम पातेलीमध्ये 2 चमचे साखर घेतली आहे, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि अर्धा टीस्पून एवढं सायट्रिक ॲसिड, ज्याला आपण लिंबूसत्व म्हणतो, ते टाकलं आहे. 2 चमचे भरून तेल टाकलं आहे आणि या सगळ्या मिश्रणाला थोडंसं मिक्स करून घेतलं आहे. यानंतर 1 कपभर एवढं पाणी टाकलं आहे आपण त्याच्यामध्ये आणि साखर विरघळेपर्यंत आपण हे मिक्स करत राहायचं आहे. साखर विरघळल्यानंतर वरती अशा प्रकारे चाळणी ठेवून 1 ते 1.5 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे ढोकळा राईज व्हायला म्हणजे फुगायला छान मदत होते. 1 कप भरून बेसन टाकलं आहे, म्हणजे डाळीचं पीठ. चमच्याने अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे म्हणजे काही गुठळ्या राहत नाहीत. अशा प्रकारे या मिश्रणाला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे गुठळ्या न राहता. आणि अर्धा टीस्पून एवढा बेकिंग सोडा ॲड करायचा आहे. त्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये अशा प्रकारे जवळपास 1-1.5 मिनटं आपण त्याला मिक्स करायचं आहे. रंग बदलतो आणि हलकं होतं पीठ हे करताना. ढोकळ्याच्या ताटलीला आपण तेल लावून घेतलं आहे. ढोकळ्याचं मिश्रण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि 15 मिनटं आपण याला ढोकळे पात्रामध्ये किंवा कुकरमध्ये स्टीम करून घ्यायचा आहे. हा ढोकळा आपला रेडी आहे. छान वर आलेला आहे आणि एका पॅनमध्ये आपण घेतलेलं आहे तेल आणि मोहरीची फोडणी दिली आहे. याच्यामध्ये मिरच्या, कढीपत्ता टाकला आहे. याला छान मिक्स करायचं आहे. एवढा मोठा पॅन का घेतला असा तुम्हाला प्रश्न पडेल, तर ते पुढे आपल्याला कळेलच. याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची आहे. तुमच्याकडे ढोकळा पात्र नसेल तर कुकरमध्ये शिट्टी न लावता तुम्ही ढोकळा स्टीम करू शकता. हिंग टाकलेलं आहे आणि मिक्स केलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता 1 कप भरून एवढं पाणी टाकणार आहोत. मीडियम टू हाय गॅस आहे इथे. छानपैकी हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्धा ते 1 मिनटं छान उकळू द्यायचं आहे. आणि एक मोठी उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आपल्याला. साखर छान विरघळून जाते. अशा प्रकारे फोडणी केल्याने ढोकळा आपला छान ओलसर आणि सॉफ्ट राहतो. बंद केलेला आहे गॅस आणि हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. इकडे आपला ढोकळा पण थंड होत आलेला आहे. त्याला असं साईडनी कोरून घेऊन दुसऱ्या ताटलीमध्ये पालथं करायचं आहे. बघा किती इझिली निघून गेला हा ढोकळा आणि ढोकळ्याच्या ताटलीवर पण काहीच राहिलेलं नाही आहे. हात लावून बघून शकता तुम्ही, खूप सॉफ्ट झालेला आहे. जाळी छान दिसते आहे. एकदम परफेक्ट बनला आहे. आता याच्यावर आपण चमच्याने हे फोडणीचं मिश्रण थोडं थोडं पसरवूया. पूर्ण ढोकळा कवर होईल अशा प्रकारे हे मिश्रण आपल्याला पसरवायचं आहे. मिरची, कढीपत्त्याची खूप छान चव येते आणि तेलामुळे ओलसर ढोकळा जो होतो तो खूपच छान लागतो. अशा प्रकारे ढोकळा केलात तर तुमच्या मुलांनाही आवडेल. टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्याला करू शकता. संध्याकाळच्या वेळेला छोटंसं स्नॅक्स हवं असतं. इथे आपण फ्रेश कोथिंबीर आणि ओलं नारळ खवून टाकलेलं आहे. ह्या दोघांमुळे एक फ्रेश टेस्ट जी ॲड होते ना, त्याला काही तुलनाच नाही आहे. खूपच छान दिसतो. दिसायला पण छान दिसतो आणि टेस्टला पण खूपच छान होऊन जातो. आता याला आपण कट करून घेणार आहोत. कटिंग जे करायचं आहे मी स्क्वेअर शेपमध्ये केलं आहे. तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा करू शकता. हलक्या हाताने सुरीने कट करायचं आहे. पण सुरी आत जाताना तुम्ही बघू शकता ढोकळा किती सॉफ्ट झालेला आहे. खूपच टेस्टी बनलेला होता हा ढोकळा. तुम्ही नक्की ट्राय करा हा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपण हा छानपैकी कट करून घेतलेला आहे. हा बघा, मी तुम्हाला एक पीस काढून दाखवते. हे बघा किती सुंदर जाळी आलेली आहे, किती सॉफ्ट झालेला आहे आणि एकदम हलका असतो. घशामध्ये अडकणार नाही, नाहीतर जनरली आपल्याला घशात अडकतो ढोकळा हा प्रकार.
हे बघा, एक मधला पीस पण दाखवते. खूप छान स्टीम झालेला आहे आणि जाळीदार झालेला आहे, त्याच्यामुळे हलका आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप छान बनते. मेजरमेंट्स वगैरे फॉलो करा जसे व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. नो फेल रेसिपी आहे ही, ट्रस्ट मी. हा आपला ढोकळा रेडी आहे. नुसता खायलासुद्धा छान लागतो, चटणीबरोबर देऊ शकता तुम्ही. सो ट्राय ज़रूर करा. थँक्यू.